अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी एक महत्त्वपूर्ण निवेदनात म्हटले आहेत की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे श्रेय कुणीही एकट्याने घेऊ नयेत। त्यांच्या म्हणण्यानुसार केंद्र आणि राज्यात भाजपचे मजबूत सरकार लवकरच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहे। आपल्याला असं वाटते की जे काम सत्तेमध्ये राहताना किंवा एखाद्या पदावर राहून होऊ शकते ते आंदोलन आणि उपोषण करून होऊ शकते। नाही ते देणारच आहे ना, पण देणार आहे हे माहित असल्यावर मग काही लोक कसं आहे त्याचं क्रेडिट घेण्यासाठी आधीच उतावीळ झाल्यासारखं त्याच्यामुळं पण करणार आहे आणि त्या समितीत आंदोलनकर्ते सुद्धा राहणार आहे आणि नंतर मग त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल आणि त्या गोष्टी नंतरही होणार होत्या किंवा होणारच होत्या। ते कसं एकदम आंदोलन करून मग आपल्याला आम्ही शेतकरी नेता आहे या दृष्टीचा आविर्भाव आणणे असा प्रकार आहे। आपण शेतकऱ्यांचा दौरा केला अचलपूर क्षेत्रामध्ये, चांदूर बाजार क्षेत्रामध्ये काय स्थिती आपल्याला वाटते नुकसान आणि ग्रस्ताची म्हणजे जी पाहणी केली आपण? आता सध्या तर काही पिकं नाही आहे, दोनच पिकं आहे, एक केळी एक संत्रा। तर संत्रा पिकाचं ते पंचनामे करायला तहसीलदार साहेबांनी सांगितलेले आहे आणि केळीचं नुकसान आहे, केळी खूप पडल्या गेलेली आहे, संत्र्याचं नुकसान आहे आणि जो संत्रा सध्या पडलेला आहे त्याच्यापेक्षा 4-5 दिवसांनी अजून पडतो कारण त्याला डॅमेज होते तो गारीमुळे। त्याच्यामुळं निश्चितच सरकारकडे त्यांचा रिपोर्ट सोपवला जाईल। हो, अचलपूरच्या अजून विकासासाठी काय काय आपण जे विचार केला, नियोजन केलं की जे प्रस्ताव आपण पुढे मांडणार आहे? जे बंद असलेली दूध डेअरी आहे गेल्या 20 वर्षात सुरू झालेली नाही आहे। किल्लेचे पहिले जो कामगारांसाठी पगार आहेत जे त्यांना 36 महिन्यापासून भेटलेले नाही, कोरोना काळात बंद झाले असल्यामुळे आणि त्याच्यानंतर एखाद्या कृषीवर आधारित एखादा प्रक्रिया प्रकल्प आणता येतो का? मोर्शीत आलेला आहे, तो सुरू जर झाला असता तर 100 किलोमीटरच्या आतमध्ये आपण परतवाड्यात त्याचा प्रस्ताव तयार करायला लावला होता, परंतु 100 किलोमीटरच्या आतमध्ये शासन देते का हाही विचार करावा लागेल। त्याचा अमरावती परतवाडा रोड आहे जो भविष्यात करायचा आहे, तो 20 वर्षात झालेला नाही। MIDC अचलपूरला स्थापन असून MIDC म्हणजे नवीन उद्योग यायला तयार नाही का? तर जमिनी बळगावल्या गेलेल्या आहे, चांदूर बाजारला MIDCच नाही आहे। म्हणजे असे अनेक मुद्दे आव्हान आहेत आणि गेल्या 20 वर्षात हे झालेलं नाही आहे, तर आता या 5 वर्षात माझ्यासमोर आव्हान आहे। बहुत शेवटचा प्रश्न, येणारे स्थानिक स्वराज्य संस्थेची घोषणा झालेली आहे, काय नियोजन आपलं राहील येणाऱ्या काळामध्ये? अचलपूर आणि चांदूर बाजार सारख्या 2 मोठ्या नगरपालिका आपल्या जवळ आहे, येणारी जिल्हा परिषद आहे, आपण स्वतः जिल्हा परिषद मध्ये भाजपाचं नेतृत्व केलेलं आहे, आपण पक्ष नेता म्हणून काम केलेलं आहे। मी जिल्हा परिषद सदस्य होतो हे खरं आहे, परंतु भारतीय जनता पार्टी ही केव्हाही इलेक्शन केव्हाही लागलं तरी तिला सामोरं जाण्यासाठी सक्षम आहे। आमचं बूथ समित्या असो म्हणजे बूथ समित्यापर्यंत जे नियोजन झालेलं आहे आणि माझं असं आव्हान आहे की जर आमदार असेल, सरकारवरचं आमदाराच्या पक्षाचं किंवा ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाचा आमदार असेल तर निश्चितच खाली स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगर परिषदा असो, पंचायत समित्या असो, नगरसेवक असो, जिल्हा परिषदा असो, या जर त्या पक्षाच्या आल्या तर विकास करण्यासाठी फार सोपं जाते, फार कठीण जात नाही। म्हणून जनता सुज्ञ आहे, ते आम्हाला निश्चित कॉल देतील। शेवटचा प्रश्न, युती होणार का? जसं ज्या प्रकारे आज या राज्य सरकार डबल इंजिन सरकार म्हणतात? नाही, मी हा निर्णय घेऊ म्हणजे सांगू शकत नाही, वरिष्ठ जे घेतील तो आम्हाला मान्य राहील, थोडी कार्यकर्ते आम्ही। एकूणच आपल्यासोबत होते अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे, त्यांनी म्हटलं कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा विषय आणि तो होणारच। तर आमदार प्रवीण तायडे यांच्या या निवेदनामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि मदतीबद्दलच्या चर्चांना आणखी वेग आला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि अचलपूर मतदारसंघाचाही सर्वांगीण विकास होईल। यावर पुढील घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज।